अशा एका मातेविषयी आम्ही पाहणार आहोत आज. भयंकर अडचणीत सापडलेली एक माता, जिला वाटलं आता तिचं लेकरू मरणार आहे आणि म्हणून ती तिच्या लेकराला असं दूर सोडते आणि लांब निघून जाऊन तिथून ती बघते, कारण तिला तिच्या बाळाचा मृत्यू पाहवत नाही आहे. अशा स्त्रीची एक कहाणी आज आपण पाहणार आहोत आणि त्यावरून आपल्या मातांविषयी आपण प्रभूला जसं आपण आराधनेत पाहिलं धन्यवाद आम्ही मग देणार आहोत. मी जेव्हा बोलत आहे पुष्कळांच्या लक्षात आलं असेल मी कोणत्या मातेविषयी बोलत आहे. आगाराविषयी. उत्पत्तीचं पुस्तक 21वा अध्याय उत्पत्ती 21 आणि त्याची 8 ते 21 वचनं आपण पाहणार आहोत. उत्पत्ती 21 8 ते 21. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याने दूध तोडले. इसाहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्रामाने मोठी मेजवानी दिली. हागार मिसरीनीच्या अब्रामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले. तेव्हा ती अब्रामास म्हणाली, या दासीस व हिच्या मुलास घालवून द्या. माझा मुलगा इसाक याच बरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा. अब्राहमास आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव अब्राहमास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालविणार. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तो तुझे बीज आहे. नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बैरशेबाच्या रानात भटकत राहिली. मस्केतले पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली, कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्या समोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, हागारे तू कष्टी का भिवू नको, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. उठ, मुला सुचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करेन. मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलास पाजले. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली. येथवर आम्ही हा वृत्तांत जर पाहिला तर आम्हाला समजेल, एक अशी घटना अत्यंत दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाची, एका स्त्रीची जिचं नाव हागार आहे. ही एक दासी आहे, एक परकी स्त्री आहे, जिला एका आईला जिला तिच्या मुलासोबत तिच्या मुलासकट वाळवंटामध्ये सोडून देण्यात आलं आणि सोबत काय दिलं, एक मस्क्यात पाणी दिलं. ही अशी एक घटना आहे जी निराशेच्या खोल गर्तेतून एक आशेच्या झऱ्याकडे पाहण्याची घटना आहे.
हागार जशी काय तिला शिक्षा दिली, तिचा काही दोष आहे का याच्यात? आता तिच्याकडे पैसे नाहीत, कोणत्या प्रकारचा मॅप नकाशा नाही कुठे जावं, वाळवंट आहे समोर, फक्त एक चांबड्याची बुदली आहे जिच्यामध्ये पाणी आहे. ते या वाळवंटात फिरून फिरून आता कोमट किंवा गरम झालेला आहे. ही अशी स्त्री आहे जी दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतः भोगत आहे. दुसऱ्याच्या अधीरतेची शिक्षा, म्हणजे कोणाच्या अधीरतेची शिक्षा ही घेत आहे? साराच्या. कारण या सारानीच तिला तिच्या नवऱ्याकडे पाठवलेलं आहे. ह्याच्यामध्ये हागारेची काही चूक नाही. एक दासी अशा कुटुंबात आहे ज्या कुटुंबामध्ये मोठा गोंधळ आहे, आणि आता तिची गरज संपली, आता ती सोयीची राहिली नाही, म्हणून तिला हेव्या पोटी हुसकून देण्यात आलेला आहे. बैरशेबेच्या वाळवंटात तिला हुसकून दिलं. भाकरी बी दिल्या की नाही आम्हाला माहिती नाही, दिलेलं नाही, पण एका मस्केत पाणी दिलं आणि जा बाई तू. किती मोठा वाळवंट आहे, पुढे शहर किती अंतरावर आहे, काही काही माहिती नाही. शास्त्र सांगते, 15 आणि 16 वचन जर आपण नीट वाचलं, मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका, काय लिहिलं आपल्या शास्त्रामध्ये, झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली. कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्या समोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. एक आईची कहाणी आहे. आपण कल्पना करू शकतात, आता पाणी देखील संपलं आहे आणि ही आई, ही माता आता काय करणार? एक झुडूप दिसलं तिला वाळवंटामध्ये, आणि त्या झुडपाखाली तिच्या लेकराला तिने सोडलं, टाकलं, लिहिले टाकलं. आणि बाण मारायचा टप्पा जेवढा असतो, बाण मारल्यावर जितक्या दूर टप्पा पडल एवढ्या अंतरावर ती जाऊन बसली. का बसली? कारण तिला तिच्या लेकराचा मृत्यू होत असताना तिला पावत नाही. आणि असं लिहिलं आहे शास्त्रामध्ये, ती त्याच्या समोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. ती म्हणती, मी माझ्या लेकरांना मरताना पाहू शकत नाही. विचार करूया त्या आईचं हृदय. होतं नव्हतं सगळं संपलं, आता ती इच्छा असून पण काही करू शकत नाही त्याच्यासाठी. ती एकच करू शकते, आपल्या डोळ्याने आपल्या लेकराचा मृत्यू होत असताना आता ती पाहू शकत नाही, आणि ती एकच करू शकते, ती हंबरडा फोडून रडू शकते. अंतराचा विचार करा. असलेला आहे धनुष्य बाणाच्या टप्प्या एवढं अंतर. किती अंतर असेल आपण इमॅजिन करू शकतात. एवढं अंतर दूर का जिथून ती निदान त्या मुलाकडे पाहू शकत आहे दुरून. हे अंतर निराशेचं अंतर आहे. त्या मुलापासून ती जिथे बसली आहे, इमॅजिन करा, ऊन आहे, उष्णता आहे, सगळे साधन संपलेले आहेत. आता ते अंतर ह्यासाठी आहे, ते निराशेचं अंतर आहे. हे अंतर आहे जे आपण निर्माण करतो जेव्हा आपण देवाचे परिणाम, आपल्या वेदनांचे परिणाम
जेव्हा आपण सहन करत नाही तेव्हा आम्ही दुरून दूर जातो. हगार इथे बसून रडू लागली. ती औपचारिक प्रार्थना करत नाही, ती कोणते धार्मिक विधी तिथे करत नाही. ती एका वाळवंटामध्ये जिथे कबरेशिवाय काही नाही, ती फक्त तिथे हंबरडा म्हणजे ओरडत आहे. बस त्या वातावरणात एकच आवाज, त्या मातेचं रडणं. तिला त्या परिस्थितीत तिच्या रडण्याच्या मागचं कारण आहे ते अदृश्य आहे. आता या भयंकर वाळवंटामध्ये ती एकटी आहे, की कोणाचं लक्ष तिच्याकडे नाही. एक पळून गेलेली दासी आहे, कोणी तिचं संरक्षण तिथे करत नाही. आणि काही वेळाने ती पण वाळूमध्ये विरून जाईल. पहिले तिचं लेकरू विरून जाईल आणि नंतर ही पण वाळूमध्ये विरून जाईल. बस एवढंच काय बाकी आहे. आणि ती हंबरडा फोडून रडत आहे जेव्हा सर्व संपलेलं आहे. पण एक गोष्ट तिथे होते 17व्या वचनामध्ये, आणि ती म्हणजे 17व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, हागारे तू कष्टी का भिवू नको, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. चमत्कार देव वादळ पाठवून किंवा वादळ शांत होऊन नव्हे, काहीतरी अकस्मात तिथे मेजवानी देऊन नव्हे, असा पद्धतीने आपण चमत्कार अपेक्षित करतो तशा पद्धतीने नव्हे, तर देव कसा सुरुवात करतो. काय झाले, देवाने आकाशातून हागारेकडे पाहिले. तिला एक चूक म्हणून पाहिलं नाही, जी चूक म्हणून साराने तिच्याकडे पाहिलं. देव तसं पाहत नाही. देवाने तिला तिच्या नावाने हाक मारले. या वाळवंटात ती नगण्य आहे, पण विश्वाच्या निर्मात्याने महत्वाची व्यक्ती म्हणून तिचं नाव घेऊन तिला संबोधलं, तिची दखल घेतली. तो अगदी त्या क्षणी देव तिला भेटला ज्या क्षणी तिचं पाणी संपलं होतं. हे आम्हाला विसरता कामा नये. देव केव्हा भेटला, नेमका त्याच वेळेस भेटला जेव्हा तिचं पाणी संपलं. एक एक शब्द आम्हाला नीट पाहावा लागेल. 19व्या वचनामध्ये आम्ही बघतो, मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलास पाजले. देवाने डोळे उघडले, तिला झरा दिसला, तिने ती पाणी प्यायली, बुदलीत पाणी भरलं आणि आपल्या मुलाला पाजलं. एक वाक्य चुकू नका. या ठिकाणी जे लिहिलं आहे, इथे असं म्हटलं नाही देवाने झरा निर्माण केला, असं लिहिलं आहे का? तर असं लिहिलं आहे, देवाने तिचे डोळे उघडले, जेणेकरून तिला तो झरा दिसेल जो आधीपासून तिथे आहे. हागार तिच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीच्या शेजारी बसलेली होती, पण तिच्या दुःखामुळे, तिच्या संकटामुळे, तिच्या अरिष्टामुळे, तिच्या ट्रेसमुळे
ती जणू काय आंधळी झाली. तिला वाटले की ती अशा जागी आहे जिथे आता सगळं संपलेलं आहे, जिथे काहीच नाही आहे, आता आम्हाला फक्त मरण आहे. पण प्रत्यक्षात पाहिलं तर ती अशा जागी बसलेली आहे जिथे ऑलरेडी तरतूद करून ठेवलेली आहे, पण फक्त तिला ते दिसत नाही. पुष्कळदा आम्हाला आमच्याकडे कमतरता आहे असंच वाटतं. आता ह्या ठिकाणी काय होणार नाही, काय होऊ शकत नाही. आम्ही एक प्रकारे वाळवंटात आहोत, सुकलेल्या अवस्थेत आहोत, निराशेत आहोत. आता आशा संपली, काय होणारच नाही. आता बस दिवस मोजायचे आहेत. म्हणून पुष्कळांनी हागारेप्रमाणे आशा सोडून दिलेली आहे. दूर बसून ते वाट पाहत आहे. ही परिस्थिती बदलणार नाही, फक्त आता मी तिच्याकडे पाहू शकत नाही. सर्व संपल्यासारखे वाटत आहे. आम्हाला आमचे आत्मिक डोळे उघडावे लागेल मातांनो. देवाने सर्व पुरवठा आपल्या जवळच ठेवलेला आहे. म्हणून दूर बसून हंबरडा फोडून रडण्यापेक्षा, दूर बसून गंमत पाहण्यापेक्षा, दूर बसून आमच्या लेकरांना मरत असताना पाहण्यापेक्षा, आता व्यसनात आहे, आता वासनात आहे, आता ऐकत नाही, आता काय होऊ शकत नाही, आता मी काय माझं ऐकत सुद्धा नाही, आणि मग आम्ही माता पिता जे काही आम्ही दूर बसलेले आहोत, आम्ही गंमत पाहत आहोत, आम्ही फक्त दिवस मोजत आहोत. आता काही शक्य नाही, परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. एक प्रकारे आम्ही त्यांना त्या झुडपाखाली टाकून वाट पाहत बसलेले आहोत. आमच्या लेकरांना मरत असताना पाहत असाल तर आता उठून देवाकडे, देवाच्या मंदिरी, देवाच्या समक्षतेमध्ये, देवाच्या पुरवठ्यामुळे मध्ये, देवाच्या योजनेमध्ये आणूया. दूरच राहिलं तर मरण आहे, वाळवंट आहे, एकाकीपणा आहे. येशू जवळ येऊया. फक्त आमचे डोळे बंद असल्यामुळे आम्हाला देवाने पुरवठा ठेवलेला दिसत नाही. असं लिहिलं नाही चमत्कार झाला आणि जमिनीच्या पोटातून झरा आला, असं लिहिलेलं नाही. असं लिहिलं आहे देवाने तिचे डोळे उघडले आणि तिला झरा दिसला. आम्हाला झरे दिसत नाही. आम्हाला देवाची समक्षता दिसत नाही. आम्हाला देवाचा जिवंतपणा कधी जाणवलाच नाही. आम्ही मेल्यासारखे जीवन जगतो, आशा सोडून दिल्यासारखे जीवन जगतो. आम्ही अजून दूर जातो, अजून दूर जातो. केवळ आम्ही असं दाखवतो आता आम्ही पाहू शकत नाही, काय करणार, आम्ही दूर राहतो. मग आम्ही दूर राहून परिस्थिती बदलेल का? आम्हाला असं उलट सांगायला पाहिजे स्वतःला की प्रभू आमचे डोळे उघड, तू ऑलरेडी दिलेला आहे, आम्हाला दिसत नाही. आणि पुष्कळांना आज समाजामध्ये दिसत नाही, म्हणून त्यांनी आशा गमवून आपापल्या स्थानी गप्प बसलेले, आपापल्या ठिकाणी गप्प जुगे आहे. इथे असंच नाही आणि तिथे तसंच नाही, इथे हेच नाही आणि तिथे तेच नाही, आणि जाऊन काय फायदा नाही, जाऊन काय परिस्थिती बदलत नाही. मेल्यासारखं जीवन गेल्यासारखी परिस्थिती कुटुंबा घराघरामध्ये आहे. पण मातांनो, आज मातृदिनी आम्हाला उठावं लागेल आणि देवाला सांगावं लागेल माझे डोळे उघड. यांना आता जेवढे दिवस मला या ठिकाणी ठेवलेले आहे, या जगामध्ये मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. हागारेप्रमाणे मी फक्त दूर येऊन बसून माझ्या लेकरांना मरताना पाहू शकत नाही, आणि हे कारण चालणार नाही. आता माझं कोणी ऐकत नाही. सांगावं लागल पुरवठ्याकडे या. देवांचे डोळे उघड, यांना पुरवठा दिसू दे.
देवा यांचे डोळे उघड, यांना जरा दिसू दे. देवा यांचे डोळे उघड, यांना तुझी समक्षता, तुझं प्रेम दिसू दे आणि तुझ्याकडे ते आकर्षित जावे, असं तो होऊ दे. नुसते मस्क्यात असलेल्या पाण्याच्या भरोशावर राहून चालणार नाही. किती दिवस पुरल? किती दिवस पाणी पुरल त्या बुदल्यातलं? ज्याला मी माझी प्रार्थना म्हणतो, उपास म्हणतो, धार्मिकता म्हणतो, किती दिवस पुरल? जोपर्यंत झऱ्याजवळ येत नाही आशीर्वाद नाही. आम्ही बघतो यापूर्वी तिच्या प्रवासात हागाराने देवाला एक नाव दिलं, जे नाव बायबलमध्ये कुठेच नाही. जे हागाराने दिलं, एक दासी, जिला काही किंमत नाही, जिला सोडून दिलं, तिने देवाला नाव दिलं. 13व्या वचनामध्ये उत्पत्ती 16 आणि 13 मध्ये ती म्हणते, तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता एल रोई, म्हणजे तू पाहणारा देव, असे ठेवले. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय. तिने तिच्याशी बोलणाऱ्या देवाचं नाव ठेवलं. मला पाहणारा देव एल रोई. देवाला नाव दिलं एल रोई, मला पाहणारा देव. माझ्या संकटात, माझ्या अरिष्टात, माझ्या दुःखात, माझ्या निराश्रेत, माझ्या मरणात सर्व जगाचा निर्माता माझ्याकडे बघत आहे. त्या वाळवंटात माझा कोणी वाली नाही. एक आहे जो माझ्यावर लक्ष केंद्रित आहे, एल रोय. तिने नाव दिलं देवाला. आम्हाला हे नाव घेऊन प्रार्थना करावी लागेल, कारण मला आजपर्यंत सांभाळणाऱ्या मातेप्रमाणे माझा देव एल रोय, मला पाहणारा देव. तो मला पाहतो ना, म्हणून मी नीट आहे. नाही ते सारा सारख्यांनी ते काही कानी हाकलून दिलं, जा वाळवंटात मर. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत ठीक आहे, एकदा काम निघून गेलं जा. पण एल रोय, मला पाहणारा देव. आम्ही कधी असे वाटून घेतले आहे की आम्ही कोणाच्या लक्षात नाही, आमचं काय अस्तित्व नाही, आमचे दुःख, आमचे अश्रू कोणी पाहत नाही. आम्ही फक्त एक नाव म्हणून आता अस्तित्वात आहोत, एक नोंद आहोत, एक आकडा आहोत. हागाराची गोष्ट आम्हाला सांगते, आम्ही कधीही आमच्या एलरोई साठी अदृश्य नाही. आमचे वाळवंट म्हणजे त्याच्या अनुपस्थितीचे लक्षण नाही. जरी आज आम्ही वाळवंटात आहोत, पण त्याची उपस्थिती तिथे पण आहे. आमच्या उन्हात, आमच्या तहानेच्या ठिकाणी, आमच्या रडण्यामध्ये, आमच्या हंबरड्या फोडण्यामध्ये, आमच्या काळजीमध्ये, प्रत्येक ठिकाणी एल रोई आहे. आजपर्यंत आपण अशी प्रार्थना केली नसेल मातांनो, आजपासून एल रोई म्हणून प्रार्थना करूया. त्याच्या नावाने, ओरिजिनल नावाने त्याला आम्ही हाक मारूया. एक माता आम्हाला सांगत आहे, एल रोई म्हणूया, मला पाहणारा देव. त्यालाही कळू द्या की मला समजलंय, तो मला पाहत आहे. त्यालाही समजू द्या, मला समजलं आहे, तो मला पाहत आहे. माझी जाणीव त्याला आहे, माझ्यावर त्याची निष्ठा आहे. त्याच्यासाठी मी कोणी साधारण नाही, मी अदृश्य नाही, मी टाकाऊ नाही, मी फक्त एक नाव नाही. माझं नाव घेऊन अखिल सृष्टीचा स्वामी माझं नाव घेऊन मला पाहतो, मला हाक मारतो, तो एल रोई आहे. धर्म आणि सुवार्ता
यातला फरक इथे आम्हाला दिसतो. धर्म, रिलिजन आम्हाला सांगतो की देवाचं लक्ष माझ्याकडे वेधण्यासाठी मला वेदीवर आवश्यक त्या गोष्टी आणाव्या लागतील, तेव्हा देव माझ्याकडे बघेल. हे अर्पण द्यावं लागेल, ते अर्पण द्यावं लागेल. कोण सांगतं? धर्म सांगतो. हे दान द्या, मग तुम्ही असं करा, मग देव तुमची दखल घेईल, देव तुम्हाला पाहिल. सांगतो की नाही धर्म? पण सुवार्थ आम्हाला सांगतो देव बहिष्कृत टाकलेल्या लोकांना शोधण्यास वाळवंटात देखील जातो स्वतः. तो फक्त उंच डोंगरावर राहणारा देव नाही, किंवा डोंगरावर जाऊन अर्पण करणाऱ्या लोकांचाच देव नाही. तो वाळवंटात, विहिरीकडे, झऱ्याकडे असलेला देव पण आहे. आमच्या आशीर्वादांमध्येच फक्त देव नाही, आमच्या दुःखात, आमच्या समस्यामध्ये, आमच्या अडचणीमध्ये, आमच्या वाळवंटामध्ये, आमच्या परीक्षांमध्ये पण तो आहे. फक्त डोळे उघडण्याची गरज आहे आध्यात्मिक. आणि डोळे उघडले नाही ना, म्हणून या खुर्च्या रिकाम्या आहेत. कोणी मला पाहू न पाहू, माझा एलरोही मला पाहत आहे. विश्वासाने सांगितल्याशिवाय होणार नाही. माझा एलरोही मला पाहणारा देव आहे. आणि म्हणून मी अंधारात असेल, कोपऱ्यात असेल, कोणी मला न पाहणाऱ्या ठिकाणी असेल, प्रियांनो सर्वत्र माझा देव मला पाहणारा देव आहे. आणि म्हणून स्तोत्र 34 आणि 18 कोणीतरी वाचा. स्तोत्र 34 आणि 18. परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. एशिया 43 आणि 2. एशिया 43 आणि 2 मध्ये लिहिलं आहे, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळणार नाही, तुला बुडवणार नाही. नद्या बुडू शकत नाही, तुला पाणी बुडू शकत नाही, तुला अग्नी जाळू शकत नाही, कारण तू मज बरोबर आहे. आज आपण आव्हान करूया, डोळे उघडून झरा पाहण्याची. कदाचित आम्हाला वाटत असेल की आम्ही आता आमच्या स्वतःच्या बैरशेबेमध्ये आहोत, वाळवंटात आहोत. आम्ही पाणी संपताना पाहिले आहेत. म्हणजे वाळवंटात आहोत, बैरशेबेच्या वाळवंटात आहोत. पाणी संपलेलं आहे म्हणजे आमचे बँक खाते कोरडे पडले आहेत, नाते संपलेले आहेत, किंवा आम्ही अपेक्षा केलेली मदत कधी आलीच नाही. आम्ही आमच्या आशांपासून धनुष्य बाणाच्या एका टप्प्या एवढ्या अंतरावर बसलेले आहोत आणि दुरून या सगळ्या गोष्टींना मरताना पाहत आहोत. ह्या वेदनादायी आहे, मी त्या सहन करू शकत नाही म्हणून मी दूर गेलेले आहे. आम्हाला वाटतं की आम्ही दुसऱ्यांच्या गोष्टीमधून टाकून दिलेला एक अध्याय आहे, आता संपलेला आहे, कोणती आशा नाही. मी वाळवंटात आहे आणि पाणी पण संपलेलं आहे.
पण हगारेचा देव आमचा देव आहे. तो म्हणतो भिवू नको. म्हणून त्या रिकाम्या बुदल्यांकडे पाहणं थांबवायला लागलाच. हे मस्क्यातलं पाणी संपलेलं आहे म्हणून त्या बुदल्यांकडे पाहणं थांबवावं लागेल. जे पण मी सोबत आणलेलं आहे, जे पण मला वाटतं ज्या भरोशावर मी जाणार आहे, तो भरोसा उपयोगाचा नाही, तो थोडा वेळ चालणार आहे. या रिकाम्या बुदल्यांकडे पाहणं मला थांबवावं लागणार आहे. हगारेप्रमाणे आमच्या निराशेचं अंतर मोजणं मला थांबवावं लागणार आहे. बाणाच्या एका टप्प्या एवढं. किती दूर गेले परिस्थिती बदलणार नाही. आमचे डोके वर करूया. जरा आम्ही विचार केला नाही तेवढ्या जवळ आमच्या आहे. देवाने आमच्या वंशाचे कान संपवले नाही. आमच्या जीवनाविषयीचे काम त्याने अजून संपवलं नाही. तो आम्हाला पाहत आहे. तो आमचे नाव जाणत आहे. तो आमचे डोळे त्या कृपेकडे उघडत आहे जी आधीपासून तिथे आहे, फक्त आम्हाला दिसली नाही. का दिसली नाही? कारण आमचे डोळे बंद आहे. आमचे डोळे का बंद आहे? कारण आम्ही निराशेत आहोत, समस्येत आहोत. पुष्कळ ज्या समस्या येतात, आर्थिक, शारीरिक, सामाजिक, नात्यामध्ये अबोला येतो. एखाद्या भावाविषयी माझ्या मनामध्ये राग आहे, कपट आहे. आंधळा होतो मनुष्य, आंधळा. आध्यात्मिक रीतीने समजत नाही. मग त्या समोरच्या चांगल्या गोष्टी मला वाईटच दिसतात. समोरच्याचे उपकार मला काहीच वाटत नाही, मला दिसत नाही. आणि म्हणून मी आराधनेत शब्द आला की पुष्कळ असे लोक असू शकतात की जे आपल्या आई बरोबर देखील बोलत नसेल किंवा माते बरोबर देखील आम्ही बोलणं थांबवलेलं असेल. का असं झालं? आम्ही आंधळे झालो. तिचे उपकार, तिचे श्रम, तिचे कष्ट, तिचा त्याग माहिती आहे पण समजत नाही. आंधळे झालो. आणि म्हणून आम्हाला सांगावं लागेल आमचे डोळे उघड. जोपर्यंत डोळे उघडत नाही, दिसणार नाही. जरा जवळ होता, ती दूर जाऊन मरायची वाट पाहत आहे. जरा जवळ होता, त्या बुदल्यावर ती निर्भय होती, अवलंबून होती. डोळे उघडूया, झरा तिथेच आहे. डोळे उघडूया, पुरवठा तिथेच आहे. कमतरता आम्हाला आमचा शत्रू आमच्या डोक्यात टाकतो, मनात टाकतो. काहीतरी कमी आहे, काहीतरी उणा आहे. तुम्ही कमीच आहात, तुम्ही पापीच आहात, तुम्ही अशक्तच आहात, तुम्ही इथून जाऊन परत चुकणारच आहात. तुम्ही किती हात वर करा, बाहेर जाऊन परत पडणारच आहात. किती गुडघ्याचे टेकवा, देवासमोर उपयोग नाही. जे चालू आहे मस्क्यातलं पाणी तेवढंच चालू आहे. देव म्हणतो तुम्ही जिवंत पाण्याचे झरे सोडून फुटके हौद आपल्यासाठी खणलेले. जिथे झरा आहे तिथे जिवंत आहे. ते पाणी संपणार नाही. आम्हाला कधी समजेल? किती दिवस आम्ही मस्के घेऊन फिरणार आहोत, त्या बुदल्या घेऊन फिरणार आहोत? जोपर्यंत देव आमचे डोळे उघडत नाही. मी आध्यात्मिक डोळ्यांविषयी बोलत आहे. आम्हाला गोष्टी स्पष्ट दिसत नाही. एकदा येशूने एका आंधळ्याला स्पर्श केला तरी तो बरा झाला नाही. तेव्हा येशूला त्याला दुसऱ्यांदा स्पर्श करावा लागला. पहिल्यांदा तो म्हणतो मला अंधुक दिसतं म्हणे, अंधुक, स्पष्ट दिसत नाही. असे आमच्यातले काही आहे. झाला एकदा स्पर्श डोळे उघड्यासाठी, पण बरोबर झालेलं नाही.
अंधुक दिसतं, अंधुक. तो म्हणतं मला माणसं दिसतात पण ते झाडाप्रमाणे चालताना दिसतात. झाडं दिसतात तर हे असं दिसतं. झाडं कोणते, माणसं कोणते? अलिशाला धरायला आले, त्याचा नौकर सेवक घाबरला. अलिशाला म्हणतो, महाराज आता आपलं काही खरं नाही, एवढं सैन्य आम्हाला पकडून नेतील, बेड्यांमध्ये टाकून नेतील, आम्हाला मारतील, आमची हार करतील. ते अलिशा म्हणतो, देवाकडे प्रार्थना करतो, याचे डोळे उघड. अलिशा ऑलरेडी पाहत होता जे ह्याला दिसत नव्हतं. एवढ्या सोबत राहून, जवळ राहून, त्याची सेवा करून, त्याचं जीवन पाहून समजलं नाही. आणि जेव्हा देवांनी त्याचे डोळे उघडले, जे ऑलरेडी तिथे होते, सर्व पर्वत काय आहे? अग्नीच्या रथांनी, देवदूतांनी, सैन्यांनी देवाच्या भरलेले आहे. जेवढे समोर दिसत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आजूबाजूला आहे. फक्त इशाऱ्याची गरज आहे, यांचा धुवा उडून देतील. पण ह्याला दिसत नाही. आणि आम्ही तसेच आहोत, हागारेप्रमाणे, त्या सेवकाप्रमाणे. तिथे पुरवठा ऑलरेडी आहे, आम्हाला दिसत नाही, आमचे डोळे बंद आहे. म्हणून आम्हाला प्रार्थना करावी लागेल. सर्वात पहिले आमचे डोळे उघड, आमचे डोळे उघड. त्याच्यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट आहे. बरेचदा आमच्याकडे कृपेचे साधन देवाने ऑलरेडी दिलेले आहे. ज्या गोष्टी आम्ही प्रार्थनेत मागत आहोतच आहोत, अजून मिळाल्या नाही, कारण आमचे डोळे बंद आहे. जे ऑलरेडी दिलेले आहे आणि आम्ही मागत आहोत. कशी हास्यास्पद गोष्ट आहे बरं. झरा तिला दिसला नाही हो जवळ असलेला, आणि ती हंबरडा फोडून रडत आहे. जी ऑलरेडी तिथे गोष्ट एक्झिस्टिंग मध्ये आहे, अस्तित्वात आहे, तिला दिसत नाही. आम्ही असेच आहोत, आम्हाला दिसत नाही, जवळच आहे, आम्ही मंदिर येतच नाही. फक्त सण वार तिवारला आम्हाला देव आठवतो, आम्ही येतो आणि वर्षभर त्या बुदल्या घेऊन फिरतो. जोपर्यंत झऱ्या जवळ येत नाही, जो झऱ्या जवळ येतो त्याचा अर्थ त्याचे डोळे उघडलेले आहेत. त्याला झरा दिसला आहे. पण ज्यांना झरा दिसला नाही, जे झऱ्या जवळ येत नाही, याचा अर्थ अजून ते हंबरडे फोडूनच रडत आहे, मरणाची वाटच पाहत आहे, निराशेतच आहे, दूर जाऊन बसलेले आहे. बाणाच्या टप्प्या एवढं अंतर, इथून बाण मारला कुठे पडेल त्या टप्प्याच्या अंतरावर ते जाऊन बसलेले वाट पाहत आहे. आता कधी दिवस मोजत आहे. आता निराशा आहे, सगळं संपलेलं आहे, काय होऊ शकत नाही, ह्या मंडळीचं काय होऊ शकत नाही, या लोकांचं काय होऊ शकत नाही, हे लोक सुधारणारच नाही, यांचं असंच आहे, यांचं तसंच आहे. म्हणून मी त्याच्यात भाग बी घेत नाही. जोपर्यंत आमचे डोळे देव उघडणार नाही, आम्हाला झरे दिसणार नाही. बऱ्याचदा वेळेस आपण चर्चमध्ये तो उपासना करतो, पण पुष्कळदा इथे येऊन देखील आमचे डोळे खऱ्या अर्थाने उघडलेले नसतात. आपण आपल्या समस्यांकडे, आपल्या रिकाम्या बुदल्यांकडे बघत बसतो. आपण विसरतो की त्या क्षणी, त्याच जागी देवाने तरतूद आधीच उपलब्ध करून दिले आहे. फक्त डोळे उघडण्याची गरज आहे. आजपासून या बुदल्या घेऊन फिरणं आम्ही थांबवणार आहोत. या रिकाम्या बुदल्या घेऊन फिरणं आम्ही थांबवणार आहोत. कारण जोपर्यंत बुदल्या आमच्या जवळ आहेत, आमचा भरोसा, आमची भिस्त त्या बुदल्यांवरच आहे. घरी राहून पण प्रार्थना केली तर काय फरक पडतो? घरी राहून पण युट्यूबवर संदेश ऐकला तर काय, सारखंच आहे. त्या बुदल्या आहेत. इकडे ने तिकडे जाऊन पण केलं तर काय फरक पडतो? देव तर सर्वीकडे आहे. वरून शानपणा शिकवतात बुदल्या घेऊन जाणारे. ज्या ठिकाणी, ज्या क्षेत्रामध्ये, ज्या शेतामध्ये मला रोवलेलं आहे ना, तिथे देवाने पुरवठा ठेवला म्हणजे देवाचं मंदिर आहे. आणि तीच माझी जागा आहे. आम्ही शेतकरी आहोत.
असं चालतं का? पीक मोठं झालं आणि त्याला उपटून परत दुसऱ्या शेतात लावलं तर चालतं? काय होईल? काय होईल? पीक येईल, मरून जाईल उलट. मग जर ह्या शेतात मला ठेवलेलं आहे, या झऱ्याकडे मला ठेवलेलं आहे, या बुदल्या घेऊन मी का फिरतो? का येत नाही? आम्हाला डोळे उघडण्याची गरज आहे. येशू ख्रिस्त हाच झरा आहे. वाचूया योहान 4:14. परंतु मी देईन ते पाणी, जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. मी जे पाणी देईल येशू म्हणतो, आणि ते जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही. मातांनो, विशेष करून आमच्या आयांनो, आज आम्हाला कोणत्या वाळवंटातून जावं लागत आहे? आम्ही विचार करूया. आम्हाला कोणत्या वाळवंटातून आज जावं लागत आहे? आमची बुदली रिकामी झाली आहे का? कोणते दुःख आम्हाला आंधळ करत आहेत? जर प्रामाणिकपणे आपण उत्तर दिलं ना मातांना सवय असते त्या लेकराच्या सर्व चुका काय म्हणतात, पोटात घालायच्या. दुःख असतं तरी लपवायचं. पण ही काय वेळेस ठीक आहे, परंतु उलट तसं केल्याने पुष्कळदा नाश होतो. योग्य वेळी योग्य गोष्टी आम्हाला करावं लागेल. ज्यांची आता लहान लेकरं, विशेष करून त्यांच्यासाठी, ज्या मातांना प्रभूंनी लहान लहान लेकरं दिलेली आहेत त्यांच्यासाठी सर्वच काय पोटात घालून लपवायचं नाही. जर अशी परिस्थिती आहे, आम्हाला वाळवंटातून जावं लागत आहे, आमचे बुदली रिकामी झालेली आहे, कोणते असे दुःख, निराशा आमचे डोळे अंधळे करत आहे, लक्षात ठेवा, आम्ही एलरोईच्या लक्षात आहोत. तो आम्हाला पाहतो, त्याला आमचं नाव माहिती आहे, तो आमचं रडणं ऐकतो, तो आमचे डोळे उघडणार आहे. त्यांनी तरतूद आधीच केलेली आहे. देवाने एक चांगली गोष्ट, गिफ्ट दिलेली आहे मातांना, जी बापांना जास्त दिलेली नाही. इतकं भारी अस्त्र दिलंय त्यांना देवाने. तेच शेवटलं अस्त्र हगार इथे वापरत आहे. काय करत आहे ते? हंबरडा फोडून रडत आहे. रडण्याचं अस्त्र, शस्त्र आपल्याला दिलेलं आहे. आणि देवाने जेव्हा तिचं रडणं पाहिलं तेव्हा देव बोललेला आहे. त्या मुलाचं रडणं ऐकून देवाने तिथे दखल घेतलेली आहे. मातांनो, रडूया आपल्या लेकरांसाठी. आणि येशूला जेव्हा मारत घेऊन चालले होते, पुष्कळ स्त्रिया त्याच्या मागे काय होत्या? रडत चालल्या होत्या. कुठे वाचलं माणसं रडत चाललेले? यांना पडली नाही. पण त्या बहिणीला, त्या आईला एक चांगली गिफ्ट दिलेली आहे, ते म्हणजे रडणं.
कितीतरी रात्र आमच्या मातांनी आमच्यासाठी रडून काढल्या असतील आपल्याला माहित पण नाही. पुष्कळदा खरोखर अश्रू, पुष्कळदा अंतकरणात रडणं आम्हाला माहिती नाही. आपल्या पतीसाठी, आपल्या भावासाठी, बहिणीसाठी, आपल्या लेकरांसाठी. जोपर्यंत रडत नाही, मी म्हटलं जेव्हा देवश्रू पाहतो ना त्याला दखल घ्यावीच लागते. कोणी गीतकाराने खूप छान लिहिलंय, प्रत्येक आश्वाची कळते प्रभू तुला भाषाने. जे शब्द जिथे संपतात, जिथे शब्द संवाद आता साधू शकत नाही, शब्दांना लिमिटेशन आहे, शब्दांना मर्यादा आहेत, अश्रूच्या भाषेला मर्यादा नाही. आणि जेव्हा आमची माता रडते, एलरोई पाहतो, आणि वेळ आलेली आहे मातांनो, ह्या मातृदिनी आज एक नाव घ्यायला विसरू नका, एलरोई. आमच्या परिवारात जर समस्या असतील लेकरांमध्ये, फक्त हे पाहिजे ते साठी नका, आध्यात्मिक बचाव त्यांचा करण्यासाठी, आध्यात्मिक उद्धार त्यांचा करण्यासाठी, देवाच्या मार्गात त्यांना उभं करण्यासाठी, सत्यासाठी झगडण्यासाठी, सत्यासाठी उभे राहण्यासाठी माझा लेकरू, माझा मुलगा, माझी मुलगी उभी आहे आणि ती असावी. आणि म्हणून मला रडून प्रार्थना करायची जबाबदारी तुम्हावर दिली आहे. हे देन ते दे म्हणून रडून काय फायदा नाही. आणि देव तेव्हा दखल घेतो. अशा सुंदर गिफ्टिंग तुम्हाला दिलेली आहेत. प्रभूचे आभार मानूया. आणि पुष्कळदा तिचं रडणं, तिची कमजोरी, तिचं अशक्तपण मानलं जातं, परंतु देवाच्या दृष्टीने तिचं रडणं, तिचे अश्रू प्रभावी मानले जातात. जेव्हा ती रडते, वातावरण हल्लं जातं. या आराधनेमध्ये, सेलिनपूरमध्ये ज्या आमच्या भगिनी, आमच्या माता रडतील, स्वतःसाठी, स्वतःची लेकरं इथे यावीत म्हणून, आमचा समाज इथे यावा म्हणून, देवापुढे झुकावा म्हणून, देवापुढे नतमस्तक व्हावं म्हणून, देवापुढे साष्टांग नमस्कार घालावा म्हणून, तेव्हा कार्य होणार आहे. आम्ही किती जण रडलो, कसे सुकवले, एखाद्या वेळेस ते प्रभावी ठरणार नाही. पण आपली जबाबदारी या वर्षामध्ये आहे. देव आज सांगत आहे, या वर्षामध्ये आपली जबाबदारी आहे. जेव्हा आराधनेत येतात, घरी असतात, जेव्हा प्रार्थना करतात, रडून प्रार्थना करा. हगारेने हंबरडा शब्द वापरले, हंबरडा फोडून प्रार्थना केली. आता मला याच्यावर समजवायची गरज नाही, हंबरडा फोडून रडणं म्हणजे काय असतं. देव दखल घेतो. एखाद्या वेळेस 40 दिवस उपवास केल्याची दखल देव घेणार नाही हो, पण 5 मिनिट ह्या रडून केलेली प्रार्थना आहे ना, प्रभावी ठरेल. शस्त्रासाठी सारखी अंधकार कापणारी असते, सैतानाच्या शक्ती कापणारी असते, कारण तिथे देव उपस्थित असतो. हो, देवानी नाव घेऊन तिला हाक मारली, हगारे भिवू नको. हीच प्रार्थना करूया. एलरोई, मला पाहणाऱ्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझ्याकडे पाहतो. जेव्हा सर्वजण दुसरीकडे पाहतात, आमच्या वाळवंटात, आमच्या निराशेत, आमच्या रिकाम्या बुदल्यांकडे आमचे डोळे उघड, आम्हाला झरा दिसू दे, तुझी तरतूद दिसू दे. तुझा पुत्र येशू ख्रिस्त जो जिवंत पाणी आहे, त्याच्याकडे येण्यास मला समजू दे. या आपण आपल्या जागेवर उभा राहू. बिलकुल कोणाशी बोलू नये आणि शांततेत आपण उभा राहू. एलरोई, मला पाहणारा देव.